नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य आणि महिला बाल कल्याण क्षेत्रातील गंभीर अडचणींवर तातडीनं उपाययोजना कराव्या अशी ठाम मागणी नर्मदा नवनिर्माण अभियान आणि नर्मदा बचाव आंदोलनानं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर वर्षभर औषधांचा तुटवडा भासतोय। नादुरुस्त रुग्णवाहिका आणि रिक्त चालक पदांमुळे खासगी वाहनांचा आधार रुग्णांना घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक भार गरिबांवर येतोय। नदीकाठच्या भागात बोट रुग्णवाहिका सुरू करणं, औषधांचा पुरवठा नियमित करणं, तसेच सौर ऊर्जेवर चालणारे पाणी पंप आणि लहान बोटी उपलब्ध करणं अत्यावश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। कुपोषणाच्या प्रश्नावरही गांभीर्यानं भाष्य करण्यात आलं। गाव स्तरावरील उपचार केंद्रांमध्ये कुपोषित बालकांना गरम आहार द्यावा। गंभीर कुपोषित बालकांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करावीत। टेक होम राशन आणि अमृत आहारचा दर्जेदार पुरवठा व्हावा। अंगणवाड्यांचे थकबाकी भाडे तातडीने देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच एकात्मिक बाल विकास योजना आणि आरोग्य विभागातील रिक्त पदं भरावीत। अपूर्ण उपकेंद्र आणि रुग्णालयांची कामं पूर्ण करावीत। तर धडगाव येथे मंजूर झालेले उपजिल्हा रुग्णालय तातडीनं उभारावं अशी मागणी पुढे सरसावली आहे। याशिवाय जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमचे थकबाकी लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची मागणी करण्यात आली। या सर्व समस्यांवर शासनानं तातडीनं लक्ष घालून ठोस कारवाई करावी अशी ठाम अपेक्षा अभियान आणि आंदोलनानं व्यक्त केली आहे। माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर महाराष्ट्र राज्य यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातल्या अतिदुर्गम भागामध्ये सर्व आरोग्य केंद्रांना भेट दिली। त्यावेळी जी परिस्थिती आपल्याला दिसून आली म्हणजे स्वच्छ बेडशीट, स्वच्छ चादरी या कायमस्वरूपी दिसून याव्यात अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे करण्यात आली। तसेच इतर अनेक वेळेला मोलगी ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम असेल किंवा बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा असतील त्या पुरवण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्र्यांनी PWD विभागालाही आदेश दिलेले आहेत। याच्या पलीकडे जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांना CTC सुरू करण्याबाबतची मागणी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे करण्यात आली। JSY बुडीत मजुरी आणि JSSKचा निधी लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचून त्या सोयीसुविधासुद्धा आणि CTC आणि NRC मध्ये सुद्धा बुडीत मजुरी ही लवकरात लवकर दिली जावी यासाठी पाठपुरावा केला। तसेच POL म्हणजे डिझेलसाठीचे जे पैसे आहेत आणि ॲम्ब्युलन्सची नादुरुस्ती 108चा प्रश्न असेल किंवा अक्कलकुव्यातली तरंगती बोट किंवा ॲम्ब्युलन्स ही गेल्या 2.5 महिन्यापासून बंद आहे। हा गंभीर प्रश्न आरोग्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिला व त्यांनी याच्यावर कार्यवाहीचे आदेश दिले। तसंच बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या काही त्रुटी होत्या त्याही आरोग्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्या। तसेच या भेटीदरम्यान हे सांगण्यात आलं की 32 लाख रुपये हे तीनही म्हणजे अक्कलकुवा आणि धडगाव या तीनही बोटींवर आतापर्यंत रिपेअरिंगवर खर्च झाले, त्याची चौकशी करून सखोल चौकशी करून त्याबाबत जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले। हा दौरा अतिदुर्गम भागात आरोग्यमंत्र्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। परंतु आरोग्यमंत्र्यांच्या येण्याच्या पार्श्वभूमीवर ज्या काही सोयीसुविधा आणि ज्या पद्धतीने चकाचक असलेली रुग्णालय आपल्याला बघायला मिळाली तशीच रुग्णालय यापुढेही बघायला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।